झी 24 तास एक पाऊल पुढे। शोभायात्रेला सुरुवात व्हायला आता काही वेळ आहे। सान्वीशी मी गप्पा मारतोय। सान्वी घोड्यावर बसलेली आहे, पण तिच्या चेहऱ्यावर अजिबात भीती नाहीये। सान्वी, काय वाटतंय तुला आता या शोभायात्रेत येऊन? मजा वाटते। आणि ही वेशभूषा कोणाची केली आहेस माहितीये तुला? ती बोलताना जराशी घाबरल्यासारखी वाटते, पण घोड्यावर बसताना ती अजिबात घाबरलेली नाही। कुठल्याही शोभायात्रेचं एक जे प्रमुख वैशिष्ट्य असतं ते म्हणजे या शोभायात्रेतला स्त्रियांचा सहभाग। छोट्या सान्वीकडनं आपण इथे जर पाहू शकलो तर इथे काही तरुणी आहेत, महिला आहेत, ज्या बाईकवरती बसलेल्या आहेत। त्यामुळे रणरागिणी असंच म्हणावं लागेल। हातावर टॅटू आहे, बसल्या आहेत त्या, पण मनात पावित्र्य आहे आणि मंगल भावना घेऊन त्या आपल्या सगळ्यांना भेटायला येणार आहेत। आपण प्रातिनिधिक स्वरूपात जाणून घेऊयात की त्यांना या शोभायात्रेबद्दल काय वाटतं। छान वाटतंय। नव्या वर्षाची सुरुवात अशी करायची, खूप छान आहे। आणि बाईक बरोबर सोहळ्यामध्ये कॉम्बिनेशन खूप अमेझिंग आहे। नक्कीच। एकूणच स्त्री प्रतिष्ठा किंवा स्त्री सक्षमीकरणाचं सध्या खूप चांगल्या पद्धतीनं सरकारकडनंही प्रयत्न केले जात आहेत। आपण इथे विचारूया त्यांना की नऊवारी घालून बाईकवर बसणं जरा अवघडच आहे? नाही, अजिबातच नाही। नऊवारी नाही, अजिबातच नाही। जीन्स घातल्या टाईपच आहे, असं काही नाही। आणि प्लस आपली मराठी संस्कृती पण जपायला पाहिजे, तर त्यातला हा वेगळा प्रकार आहे। बरोबर आहे। मराठी संस्कृतीचा हा उत्साह आणि हा जो विश्वास आहे तो आपल्याला या यात्रेत दिसतोय। काही वेळातच ही यात्रा आता सुरू होणार आहे आणि इथून आपण पाहू शकतो आहे की महिलांचे हे सुरुवातीचे जे बाईक्सवर बसलेल्या महिला आहेत त्याच्या पाठोपाठ चित्ररथ आहेत मोठे, आणि त्याच्या पाठोपाठ झेंडे घेऊन काही कार्यकर्ते जे आहेत ते या यात्रेला सुरुवात करणार आहेत। इथून काही वेळातच ही यात्रा सुरू होईल आणि वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये जाऊन शेवटी मेट्रो सिनेमाच्या इथे या यात्रेचा समारोप होणार आहे। या यात्रेची प्रत्येक क्षणाची खबरबात आम्ही तुमच्यासमोर पोहोचवणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश आद्रेसह स्वानंद कुलकर्णी, गिरगाव। झी 24 तास एक पाऊल पुढे।